सागर जिन्नरकर अर्थात रिंकू यांच्यासाठी प्राइज आलेलं आहे. सागरने जर इथे अर्धशतक पूर्ण केलं त्याचबरोबर सारासाठी प्राइज सागरसाठी प्राइज असणार आहे. सत्तल सिंग रोर त्याचबरोबर राजुद्दीन शेख आणि फारुख बागवान यांच्या वतीने 5,000 रुपयाचं प्राइज आणि सप्पन स्वामीने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर सुधीर शेलार अर्थात मामा यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज आहे. सामन्याला पण पाहतो मैदानामध्ये तुम्हाला ते घेऊन जातोय. पहिला बॉल लेट्स प्ले. हलक्या जर आपण पाहतो चेंडू ते स्टेअर केलाय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने सिंगल तरी ती आली. दुसऱ्या धावेसाठी ते नकार जो कळवला जाईल सागर जिन्नरकर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ते शनी बेनिशुरूर हे आघाडीचे दोन्ही फलंदाज यावेळी आपण पाहतोय शेगडी दाखल झालेले आहेत. पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं पंकज देशमुख यांचं जबरदस्त आक्रमण चांगली बॅटिंग करताना पंकज देशमुख यांची आपल्याला पाहायला मिळाली. संतोष शेले यांचा खऱ्या अर्थानं अचूक टप्प्याचा मारा आपण पाहिला. त्यानंतर राजू देगडे यांची जबरदस्त गोलंदाजा स्पेल आपण पाहिला. गोलंदाज सय्यारे पण पाहिजे सप्पन स्वामी उजेत्र मारा करेल. हा चेंडू अगदी हलक्या आपण पाहतो चेंडू ते स्टेअर केलाय मिड ऑफच्या दिशेने. सुधीर चेंडू ते फील्ड करतोय. एक सिंगल आपण पाहतो विषयी जी घेतली जाणार आहे आणि एका सिंगलने धावफलक 2 धावा. गोलंदाज सय्यारे यावेळी पाहिजे पुढे सरसावट डान्सिंग डाऊन द विकेट मिड ऑफच्या डोक्यावरून मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. अगदी सीमाच्या जवळ चेंडू तिथे अडवला जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न तिथे होतोय. 2 धाबा तिथे येणार आहेत आणि या 2 धाब्यांच्या मदतीने संघाचं धावफलक आता पुढे जाऊन पोहोचतोय. स्कोर कार्डवरती धाबा जर आपण इथे पाहिले गेलं तर निश्चितप्रमाणे धावफलकावरती धाबा आहेत त्या 4 धाबा. यावेळी चेंडू पडला थोडीशी दिशा तिथे बदलली. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाहीये. चेंडू तिथे आपण पाहतोय डॉट असणार आहे. यावेळी पाहिजे मिस्टर स्ट्रोक मध्ये मिड विकेटला चेंडू आपण पाहतोय ते ट्रॅव्हल झालाय. त्यानंतर जर आपण पाहिले गेले तर घेतलेली एक सिंगल आणि एका सिंगलने धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 5 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिले षटक इथे प्रगतीपथावरती असताना सप्पन स्वामी आज आपण पाहतोय षटक क्रमांक पहिले जे मैदानामध्ये घेऊन येत आहेत. खऱ्या अर्थानं आज 15 डिसेंबर राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचे प्रणेते लोकपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आज यांची पुण्यतिथी. त्यांनी मात्र विनम्र अभिवादन. हा चेंडू आपण पाहायला गेले तर निश्चितप्रमाणे अक्रॉस द बॅट आपण पाठीशी खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर तिथे होताना आपल्याला जो पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या इथे आपण जे मैदानाच्या मध्ये पाहणार आहोत. स्थिर असणारे गोलंदाजासाठी गोलंदाज रवींद्र यावेळी आपण पाहतोय
मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजीसाठी तयार आहे. त्यानंतर जर आपण ते पाहिले गेलं तर निश्चितपणे अवंत धावित येता येणार आहे. यावेळी मिस्टाईप स्ट्रोक चेंडू हवेमध्ये असेल. सपन स्वामी पाहिजे खूप दूरवरून चेंडूपर्यंत तिथे पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करत होता, परंतु कुठलाही प्रकारचा धोका नाहीये. धावफलक 7 धावा ज्या धावफलकावरती असणार आहेत. यावेळी बॅकफुटला जायचं पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढला जाईल. शनीच्या बॅटमधून आपण पाहतोय इथे आलेला हा पहिला चौकार आहे 4 धावेसाठी. चौकार आपण पाहतो श्रेणी जो येतो या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा येते 11 धावा. व्हाईट बॉल अवांतर धावेत येते धावफलकावरती आता 12 धावा. एकेरी दुहेरी धावा आपण पाहतो ते घेण्याचा प्रयत्न जो सुरू आहे अक्रॉस द बॅट मिड विकेट मध्ये, आणि तिथे आपण पाहिलं तर थोडीशी चुकी होताना पाहायला मिळाली सुधीरकडून. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. 2 धावा तर तिथे आपण पाहतो घेतल्या जात आहेत. तिसऱ्या धावेची मागणी आहे आणि तिसरी धाव देखील अगदी सहजरित्या घेतली जाणार आहे. 3 धावा येत आहेत. 3 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 धावा ज्या धावफलकावरती आहेत. आणि यावेळी पाहायचंय मिड ऑफच्या डोक्यावरून सागरच्या बॅटमधून चेंडू जाईल तिथे सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकार आपण पाहतो ते येतोय. आता सागर देखील थांबायला तयार नाहीये. त्याची बॅट आता मात्र बोलू लागली आहे. 19 धावफलकावर आहेत. हा चेंडू शफल झालेत. उडवला चेंडूला मिड विकेटला आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावफलकावरती 25 धावा ज्या धावफलकावरती असेल. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उदयवाडी आदरणीय निलेशजी वरे हे देखील आपण पाहतो या क्षणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही सीसीएल करंडक मध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. सामन्याकडे जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. एकंदरीत जर आपण इथे पाहिले गेलं तर ज्या प्रकारे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मॅच इथे रंगलेली आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 25 धावा. पहिल्या षटकामध्ये सप्पन आपण जर पाहिलं तर अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या, परंतु पुढच्या षटकामध्ये राकेशवरती खूप मोठं आक्रमण पाहिलं. हा चेंडू तेलक्या तर चेंडू खेळून काढला जाईल. त्यानंतर आपण पाहतोय घेतलेली एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, नकार जो इथे कळवला जातोय. 1 धाव इथे येणार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 26 धावा.
गुलदस्ता हिरे पुण्याचा पाहिजे 56. हा चेंडू यावेळी जर आपण पाहिले तर अगदी आडव्या पट्ट्याने चेंडू देखील करण्याचा प्रयत्न जो इथे मैदानाच्या होता आपल्याला जो पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिले तर 26 धावा ज्या धबलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. क्षेत्ररक्षण थोडासा बदल जो यावेळी आपण पाहतोय जो केला जातोय. सप्पनने जर इथे विकेट हॅट्रिक घेतली तर सुधीर शेलार अर्थात मामा यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज आहे. तर सागरसाठी देखील आपण पाहतोय प्राइज असणार आहे. सतपाल सिंग असतील त्यानंतर राजुद्दीन शेख फारुख बागवान यांच्या वतीने सागरने जर अर्धशतक पूर्ण केलं तर तब्बल 5000 रुपयाचं प्राइज आहे. विजू भाऊंच्या वतीने देखील एक सिक्स जर मारला सागरने तरी देखील विजू भाऊंच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज आहे. मिस टाइम स्ट्रोक यावेळी पाहिजे लॉंग ऑफला चेंडू खेळून काढला जाईल. सुधीर उमरे खूप दूरवरती असणारा चेंडू ते फील्ड करेल. सिंगल तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न शनी टेन्शन एंडला परंतु धोका नाहीये. 2 धावा तिथे येतील. या 2 धाव्यांच्या मदतीने आपण पाहतो सागर धाफलक आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. धाफलकावरती 31 धावा त्यामधले 19 धावा आपण पाहिले गेल तर एकट्या सागर जुन्नरकर यांच्या आहेत. शनी आपण पाहतो अतिशय शांत पद्धतीने तो उभा असेल आणि त्याला माहिती आहे जर सागर इथे आक्रमण चढवता येत नाही तर मला माझा गिअर चेंज करायची तर लगेच गरज नाहीये. आडव्या पट्ट्याने चेंडू खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू तिथे डॉट धाफलक इथे स्थिर असणार आहे. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिले गेले तर रणशिरोने शॉट फाईन लेग आहे. शॉट थर्ड मॅन पॉइंट डीप कव्हर मिड ऑफ लॉंग ऑफ ओहो हो इनसाइड एज परंतु तिथे आपण जर पाहिले गेले तर धोका होऊ शकलेला नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक संपलेला तर ते तिसरं 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 31 धावा. आघाडीचे दोन्ही बॅटर अजूनही मैदानाच्या मध्ये उभे आहेत. एक चांगली पार्टनरशिप आपण पाहतो. चांगला स्टार्ट या दोन्ही खेळाडूंकडून आपण पाहतो येताना आपल्याला जो पाहायला मिळाला आतापर्यंत. एका बाजूला शनी आहे दुसऱ्या बाजूला सागर ज्युनियर कारता रिंकू. हे दोन्ही बॅटर तुम्हाला वेळ दिलेला आहे आणि त्या निर्धारित वेळेमध्ये तुम्ही एक इनिंग एक डाव संपवणं गरजेचं आहे. जर तसं झालं नाही तर उर्वरित शेवटच्या षटकासाठी मात्र तुम्हाला जे काही नियम आहेत त्या नियमाला मात्र तुम्हाला समोर जावं लागेल. चला थोडीशी घाई करा. खेळाडूंना विनंती असणार आहे. उद्या मात्र या स्पर्धेचा असणार अंतिम दिवस. उद्या या स्पर्धेची मेगा फायनल जी तुमच्या भेटीला येईल. उद्या सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्याला समजणार की हे सीसीएल मानाचं करंडक कोण हातामध्ये मिरवेल. मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजी गोलंदाज विशाल. कोलवा टप्प्याचा बॉल अगदी हलक्या तराच्या तिथे खेळला जाईल. एक सिंगल जिथे घेतली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने ताफलक आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती 32 धावा. सप्पनसाठी प्राइज आलेलं आहे. सप्पनने जर म्हणजे सप्पनच्या नेतृत्वामध्ये हा संघ खेळतोय. लकी बॉयज यावेळी सागर जुन्नरकर अर्थात रिंकू ऑन फायर. चेंडू फेकून दिला मिड विकेटला सीमा
संघाचे संघ नायक संघ मालक आहेत आणि आतापर्यंत आपण पाहिले गेले तर 14 चेंडू फेस केले. 14 चेंडू मध्ये 25 धावा त्यांच्या बॅट मधून आल्यात. स्कोर कार्ड वरती 38 धावा ज्या धापलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. लागोपाठच्या 3 षटकारासाठी रिंकूसाठी प्राइज झाले अमित शेडगे यांच्या वतीने 1000 रुपयाचा प्राइज असणार आहे. रिंकूने अर्धशतक पूर्ण केलं. सतपाल सिंग, रजिदुल शेख, फारुख बागवानीचे 5000 रुपये. हा चेंडू जमीन समोर फटकारी खेळला जाईल ऑन साइडला. एक सिंगल आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये घेतली जाणार आहे. सप्पन स्वामीसाठी देखील प्राइज आहे. लकी बॉईज हा संघ जर लागोपाठचे 2 सामने जिंकला राजुद्दीन शेख यांच्या वतीने 1000. सप्पन स्वामीसाठी जर एक मॅच जिंकून जरी ते क्वालिफाय झाले तरी त्यांच्यासाठी 500 रुपयाचे प्राइज सप्पन साठी प्राइज असणार आहे. गोलंदाज पुण्यात उच्चतर मारा. हो 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 यावेळी सफल होऊन इनसाइड आउट चेंडू करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटला आतल्या बाजूला कडा आपण पाहतोय. धापलकावरती 39 धावा ज्या धापलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. 14 षटक प्रगती पथावरती असताना सप्पन स्वामी यांना मी पुन्हा सूचित करेल की तुम्हाला जो निर्धारित वेळ दिलेला आहे त्या निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला 8 षटक टाकायची आहेत. गोलंदाजासाठी गोलंदाज आपण जर पाहिले गेले तर निश्चितपणे पुन्हा एकदा स्ट्राइक ऑन. इथे आपण पाहतोय न्यू बॅटर यश. पहिला चेंडू खोल टप्प्याचा बॉल होता. बॅटचा फेस तिथे ओपन केला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. स्कोर कार्ड वरती 43 धावा. यशने पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. ओहो आता मात्र वळण घेणारा चेंडू होता. चेंडू इथे डॉट. षटक क्रमांक आपण पाहतोय संपला. आता 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आहे 43 धावा. एक फलंदाज बाद आहे. चलो मॅच कडे आपण पाहतो पुण्यात. थोडीशी घाई अपेक्षित असणार आहे. पुन्हा एकदा विनंती करतो. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे पाहिले गेले तर 43 धावा ज्या धापलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत.
गोलंदाजसाठी गोलंदाज यावेळी पुण्यात पाहिजे मैदानामध्ये मंगेश आणि यावेळी पाहिजे मोठा स्ट्रोक पाकवाड स्क्वेअर लेग चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर यशच्या बॅक मंगेश पुन्हा तयार हा चेंडू यावेळी एक चांग वाह जबरदस्त झेल परता बला झेल सुधीर उमरे यांचा आपल्याला जो पाहायला मिळाला सप्पन स्वामी आणि सुधीर एकाच संघामध्ये आपण यांना पाहतोय आणि दोघांचा लुक जर आपण पाहिलं तर सारखाच आहे पर्सनॅलिटी देखील सारखीच आहे नवीन फलंदाज आता जर आपण ते पाहिलं तर मंगेश लोअर फुल टॉस अक्रॉस द बॅट यावेळी खेळून करण्याचा प्रयत्न जो पाहतोय मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपण पाहतोय इथे मैदानाच्या फील्ड करतील एक सिंगल तिथे आपण पाहतोय घेतली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक जर आपण ते पाहिले गेले तर 49 धाबा क्षेत्ररक्षण थोडासा बदल जो आपण पाहतोय ते वारंवार केला जातोय 49 धाबा धावफलकावर आहेत स्ट्राईक ऑन रिंकू सफल झालेत जमिनीवरती गुडघा टेकत चेंडू खेळलाय डीप स्क्वेअर लेग तर मैदानाच्या नक्कीच एका बाजूने सागर जबरदस्त बॅटिंग करतायत संघ मालक आहेत संघ नायक आहेत खूप साऱ्या जबाबदाऱ्या मात्र त्यांनी आज आपल्या खांद्यावरती घेतलेल्या आहेत वैयक्तिक आपण जर पाहिलं गेलं तर 31 धावांवरती मात्र ते बॅटिंग करतायत अर्धशतकासाठी तब्बल 5,000 रुपयाचं प्राइस त्यांच्यासाठी लावलं गेलंय ताऱ्यांच्या गजरात स्वागत करूया रिधिमा 11 संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय 53 धावा धापलकावरती लोअर फुल टॉस मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळून काढला जाईल सप्पन स्वामी खूप दूरवरती पहिल्या चेंडूवरती गणेशचं स्वागत केले साधने चौकाराने
फुल टॉस पुन्हा दाबायचा ऑन साइडच्या दिशेने जिंकून काढला जाईल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल तरी आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सागर डेंजर एंडला आणि तिथे आपण पाहतोय 2 धाबा आल्या. 2 धाबा तिथे येणार आहेत. या 2 धाब्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतो 59 धाबा. ज्या प्रकारे आपण पाहतोय बॅटिंग सुरू आहे अगदी 80+ धाबा सहजरित्या होऊ शकतात. याबळे पायचे मैदानामध्ये मोठा स्ट्रोक. सुधीर पायचे चेंडू थांबू शकत नाहीये. चेंडू जाईल तिथे सीमा. ती बॅट थोडीशी आता पाहतो डॅमेज होतीये. हा चेंडू पुढे सरसावा चेंडू खेळू करण्याचा प्रयत्न. इथे चेंडू जर आपण पाहिले गेलं तर शिरवाने डॉट आलाय. पंकज सर, पंकजला जेवढं दुःख एखाद्या मुलीने नकार दिला असेल ना तेवढं दुःख झालं नसेल तेवढं आज दुःख झालंय. बॅट ज्यावेळेस आता बॅटला काय झालंय आता ती मनामध्ये उत्सुकता आहे. अक्रॉस द बॅट यावेळी पाहायचं मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत आणि तिथे झेल सुटला. कॉटन बॉलची संधी तिथे जरूर होती आणि तिथे आपण जर मैदानामध्ये पाहिले गेलं तर चुका तिथे होत आहेत आणि ह्या चुका आता मैदानामध्ये पाहिले गेलं तर सपन स्वामींना माहिती आहे की धावा आता इथे वाढत चाललेल्या आहेत. स्कोर कार्ड 65 धावा. रिंकू 17 चेंडूमध्ये 31 धावा आतापर्यंत बनवतोय. सात पुन्हा धाबायचं स्ट्रायकॉन तयार असणार आहे. स्कोर कार्ड वरती धाबा आहेत त्या 65 धाबा. खोलवे टप्प्याचा बॉल 7च्या रडार मध्ये आलेला चेंडू फेकून दिलाय लांब 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 खूप लांब षटकार. लांब वरचा षटकार कोणाचा असेल ना तर त्याचं नाव आहे साध. 71 धाबा डबल कव्हर. 2 फलंदाज बाद झालेत. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. आमचे चेतन दादा गायकवाड यांच्या श्रेणी शुभागमन दादाचं आपलं देखील मनपूर्वक स्वागत. चालू मॅच कडे पुन्हा आपण पाहिले गेले तर निश्चितपणे 7च्या बॅट मधून एक लांब वरचा षटकार जो आपल्याला लॉंग ऑनच्या दिशेने पाहायला मिळाला. पुन्हा क्षेत्ररक्षण थोडासा बदल होईल. शेवटच्या आता पाहायचे 12 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि या 12 चेंडू मध्ये कशा प्रकारे धावा इथे रोखल्या जातील हे देखील आता मैदानामध्ये पाहणं गरजेचं आहे. वेळ वाचवायचा आहे. गोलंदाज तयार आहे पुन्हा पुढे सरसावा चेंडू खेळू करण्याचा प्रयत्न. बॅटची एज आपण पाहतोय जोर तिथे असेल. एक सिंगल जे आपण पाहतो ते मिळणार आहे. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड 72 धाबा धापलकावरती. इथे 32 धाब्यांवरती खेळताना आपण पाहतोय सागर जुन्नरकर. सागर जुन्नरकरच्या अर्धशतकासाठी रजिदीन भाई शेख, फारुख बागवान, त्यानंतर सतपाल सिंग यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाचे प्राइस लावलं गेलेलं आहे. सागर जुन्नरकर
सागरला माहिती आहे नामाप्रमाणात काम करायचं, एक मोठी इनिंग आपल्याला आज खेळायची आहे. रवींद्र पुण्याच्या बाहेर गोलंदाजीसाठी तयार, डावखुरीचा मारा करतोय. कोलबट्टाचा बॉल होता, यावेळी शरीराचा वेध घेणारा चेंडू LBW विकेट परतावं लागतं. पाकफुलला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न तिथे होईल. त्यानंतर आपण पाहतो आलेली 22 सरपण सिंगल, एक धावी ती येते. या एका धाब्याच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 74 धाबा. 7वं षटक इथे प्रगतीपथावरती असताना अक्रॉस द बॅट यावेळी खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल, अवंतर धाव तिथे येणार आहे. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू आपण पाहतोय काहीसा खाली राहिलेला चेंडू ऑन साईडला चेंडू खेळून काढला जाईल. एक सिंगल तर आपण पाहतोय घेतली जाते. चेंडूची फेकी जरूर झाली अचूक, परंतु सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचला तो साध. चांगला एफर्ट इथे आपण पाहतोय सप्तम स्वामी दाखवत आहेत. 77 धाबाच्या धाबलकावरती धाबा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत आणि यावेळी पाहायचंय 7च्या बॅट मधून उडवलाय चेंडूला. बिग 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 षटकार. उदुंकर यांच्याशी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्यासमोर असणारे सर्व सहकारी मान्यवर, या सर्वांचं CCL करंडक मध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. निलेश भाऊंना विनंती करतो, या निलेश भाऊ आपलं अतिथी कक्षामध्ये स्वागत आहे. तर मॅच कडे तुम्हाला इथे घेऊन जातोय. शेवटचं षटक असणार आहे आणि शेवटचं षटक घेऊन येतोय 83 धावा धाबलकावरती. गोलंदाज तयार आहे, उजेत्र मारा करेल. हो हो हो, तिथे आपण पाहिले गेले तर निश्चित आहे डेड बॉल. 6 मात्र आपण पाहतो तिथे क्रीज सोडलेलं नाहीये. शेवटचं षटक आपण पाहतो विशालच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. गोलंदाज तयार पुण्यात उजेतानं यावेळी पायचे बॅकफुटला गेलेत, कट केला डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक हो तिथे चिपला गेल. निश्चितप्रमाणे विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली
आणि नवीन फलंदाज सुरेश धोंडगे अर्थात बाळू. चेंडू आपण पातळीच्या बाहेर अवांतर धाव आपण पातळी मिळेल. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड जर आपण ते पाहिलं तर धावफलकावरती 84 धावा. एक खूप मोठं धावेचं आव्हान आता खरं तर उभं होतंय. डेड बॉल. हा चेंडू पुढे धावायचा थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू इथे फील्ड केला जाईल. कृष्णा तिथे आपण पाहतो चेंडूला फील्ड करतायत. संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीने पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 86 धावा. मग 85 धावा आहेत. गोलंदाज सह्यारे पुणे धावायचे उजव्या मारा करतोय विशाल आणि दुसऱ्या बाजूला 7 ने मात्र एक मोठे षटकार दाखवलेत. उंचीचा पुरेपूर इथे फायदा घेतोय. हा चेंडू पुण्याच्या शरीराचा वेध घेणारा चेंडू जरूर तिथे होता. सिंगल तर इथे घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहिले गेलं तर निश्चितपणे जे आपण पाहतो होऊ शकले नाही. एक धावी ते येईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 86 धावा. आज आपण पाहिले गेलं तर लोणावळा मर्यादित असणारे सर्व संघ सर्व लोणावळा परिसरातील असणारे खेळाडू या मैदानावरती आपल्याला खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची वाढती गर्दी. आज दर्दी प्रेक्षक. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. उद्या मेगा फायनल या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न. हा चेंडू इथे आपण पाहतोय डॉट आलाय. सह्यारे पुन्हा उजव्यात आता मनकड विकेट केली तरी काय डॉट बॉल जाणार नाही ना. 86 धावा धावफलकावर आहेत आणि यावेळी पाहिजे बॅटच्या आतल्या बाजूला काढा. चेंडू इष्टांचा वेध घेतोय. तिथे विकेट आली. तर आता पाहिजे नवीन फलंदाज इजाज जाता मैदानाशी दाखल होतोय. शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकातील आपण पाहतोय असणारा हा शेवटचा चेंडू. यावेळी पहा मैदानामध्ये कट केलाय. पॉईंटच्या दिवशी क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असणार आहे. सिंगल तरी झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न टेंजरीला पाहायचंय आणि तिथे 2 धावा येत आहेत. पहिला डाव पहिली इनिंग यावेळी संपली. 89 धावेचं आव्हान असणार आहे ते लकी बॉयज संघासमोर. क्षेत्ररक्षण लावून घ्या तुम्ही. रिधिमा 11 संघ विनंती असणार आहे. आपण लगेच आता
कृष्णाच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचे प्राइज आहे. कृष्णाच्या अर्धशतकासाठी अमितभाई शेडगे आणि त्याचबरोबर सतपाल सिंग यांच्या वतीने 1000 रुपयाचे प्राइज आहे. म्हणजे 1000 रुपयाचे प्राइज 2000 रुपयाचे प्राइज असणार आहे ते कृष्णासाठी. सामनाबाईच्या मैदानामध्ये दुसऱ्या डबलची सुरुवात होणार आहे. 88 झाल्यात, 89 बनवायचे आहेत. या 89 धाब्यांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे दोन्ही बॅटर दाखल झाले. एका बाजूला जर आपण पाहिलं गेलं तर मंगेश आहे, दुसऱ्या बाजूला कृष्ण आहे. नावात खूप ताकद आहे. 89 टार्गेट. या धावा होऊ शकतात, अशक्य या जगामध्ये काहीच नाहीये. हॅट्रिक जर पूर्ण केली सागरने सतपाल सिंग यांच्या वतीने 5000 रुपये. जवळ मॅच कडे कृष्णा स्ट्राइक तयार आहे. पहिला बॉल, पहिला चेंडू लो फुल टॉस पिक केला मिड विकेटला. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. तयार आहे. फुल टॉस. यावेळी जर आपण पाहिलं गेलं तर नो बॉल तिथे आपण कळवलाय. कृष्णा सांगत असेल की आज खूप मोठी संधी होती. बिमार चेंडू, बिन टप्प्याचा टाकलेला चेंडू. कृष्णाच्या मनामध्ये लाडू फुटले असतील की हा चेंडू कुठे कुठे मारावा, परंतु चेंडू बॅटवरती मिडल होऊ शकला नाहीये. नो बॉल आलाय. फ्री टॉन स्ट्राइक ऑन कृष्णा. आणि कृष्णाच्या बॅटमधून चेंडू उडवलाय काव कॉर्नर मध्ये. तिथे काय होईल? चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅकफुटला चेंडू देखील करण्याचा प्रयत्न. यावेळी आपण पाहिले तर बॅकवरती चेंडू येऊ शकलेला नाही. स्कोर कार्डकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. धबलकावरती 11 धावा, ज्या धबलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. 20 धावापेक्षा अधिक धावा जर कृष्णाने या षटकामध्ये 1000 रुपयाचं प्राइज आहे. अर्धशतक जर पूर्ण केलं कृष्णाने सतपाल सिंग यांच्या वतीने 1000, त्याचबरोबर अमित शेडगे यांच्या वतीने 1000. बक्षिसांची आज खैरात आहे. यावेळी पाहायचंय मिस्टर चौक मिडापच्या डोक्यावरून पंटी भाऊ चेंडूच्या खाली आणि तिथे मात्र सुखी होणार नाही. विकेट. लकी बॉयज संघाचं, कारण लकी बॉयजच्या संघाकडून ज्या प्रकारची अपेक्षा जरूर होत्या तिथे, कारण 2 मोठे स्ट्रोक जरूर त्याने खेळले. एक चौकार, एक षटकार. आणि आता पाहिजे नवीन फलंदाज जो इथे दाखल होणार आहे. न्यू बॅटर सप्पन स्वामी. सप्पन स्वामीच्या प्रत्येक षटकारासाठी उद्योजक आदरणीय निलेश भाऊ जोगदोनकर यांच्या वतीने 200 रुपयाचा प्राइज जे असणार आहे. अर्धशतक जर केले तर इथे अमित शेडगे यांच्या वतीने 2000 रुपयाचा प्राइज सप्पन स्वामी यांच्यासाठी.
गोलंदाज तयार आहे. पुन्हा धावायचे सागर. सपनला सांगावं लागेल सागर से डर कर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पहिला चेंडू नटराज 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 शॉट डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तर हृदय निलेश भाऊ जोगदंकर यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज आहे सप्पन स्वामीसाठी. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. रिव्हर्स विशिट कॅप मध्ये चेंडू असणार आहे. हसते हसते कट जाय रस्ते चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतानाच आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने षटक क्रमांक संपेल. पहिलं एक षटकाचा खेळ संपला. 19 धावा ज्या धाबलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. एक फलंदाज बाद आहे. सप्पन स्वामीने आपले इरादे स्पष्ट केलेत. मावळ तालुक्यामध्ये सर्वात पहिलं शतक पूर्ण करणारा खेळाडू कुठला असेल त्याचं नाव आहे सप्पन स्वामी. आजही इंदोरी प्रीमियर लीग 2016 त्या सालामध्ये खऱ्या अर्थानं सप्पनने पहिलं शतक आपल्या नावावरती कोरलं. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो त्या मैदानामध्ये येणार आहे तो शनी बेनिशिरोड. एक रायझिंग स्टार उदयमुख खेळाडू म्हणून यावर्षीचा किताब ज्या खेळाडूला या मावळ तालुक्याने दिला तो खेळाडू म्हणजे शनी आहे. तर त्याला फेस करण्यासाठी आपण पाहतोय मंगेश. सातत्याने आपण पाहिलं तर टाउन टायगर कुसगाव लोणावळा राजुद्दीन शेख यांच्या नेतृत्वामध्ये मंगेश या खेळाडूला आपण खेळताना पाहिलेलं आहे. शनी तयार आहे. उजव्या दारे लोअर फुल टॉस हलक्यात रचना फक्त दिशा दिली. नजाकत पाहायला मिळते. कल्पकता पाहायला मिळते. इथे शक्तीपेक्षा युक्ती केव्हाही श्रेष्ठ आहे. आणि हा स्ट्रोक ऑन साइडला क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे आणि मंगेशने इथे स्वॅक्सचे स्वागत म्हणावं लागेल. लागोपाठचे 2 चौकार जरूर इथे आलेत. अजून एक चौकार खेळत आहे. प्राइज षटकार मारला तरी मंगेसाठी निलेशभाऊ जोगदंकर यांच्या वतीने 500 रुपयाचा प्राइज असणार आहे. हा चेंडू बॅकफुटला चेंडू खेळून काढला जाईल. डीप कव्हरच्या दिशेने चेंडू ते खेळला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. आज निलेश भाऊंनी खऱ्या अर्थानं बक्षांची खैरात आहे. आज अमित दादांचे प्राइज आहे. आज सत्पाल सिंग यांच्या वतीने प्राइज आहे. सप्पनने जर इथे अर्धशतक पूर्ण केलं महाराष्ट्र पोलीस कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी टिंकू दीक्षित साहेबांच्या वतीने सप्पनसाठी 1000 रुपयाचं प्राइज. सप्पन स्वामी देखील आपण पाहिले तर लागोपाठचे 2 चौकार आलेत. अजून एक चौकार खेळला तर निलेश भाऊ जोगदंकर यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज सप्पन स्वामीसाठी असणार आहे. एकच संघासाठी आपण पाहतोय खऱ्या सातत्याने रिप्रेझेंट करणारे दोन्ही खेळाडू पुढे सरसावत चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय चेंडूला फील्ड करतील. एक धाव इथे येणार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे पोहोचेल. धाबलकावरती धाबा आहेत 29 धाबा. अर्धशतकासाठी सप्पनच्या खूप सारं प्राइज जे लागले गेलेलं आहे. अमित शेडगे यांच्या वतीने 2000 रुपयाचा प्राइज आहे. महाराष्ट्र पोलीस कर्तव्यदक्ष अधिकारी
टिंकू दीक्षित साहेबांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं प्राइस संप स्वामीच्या अर्धशतकासाठी आहे. हा चेंडू या ऑप्शनच्या बाहेर असणारा चेंडू व्हाईट बॉल अबांतर धाव देखील तिथे मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 29 धावा. पक्षांची आज खूप मोठी खैरात आहे. 30 धावा आहेत, माफ करा. पुढे दर्शनी तयार. ओहो, यावेळी शफल होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानाच्या जरूर झाला. इथे कौतुक करेल मी श्रेणीचं, ज्या प्रकारे फलंदाजाला रीड करत हा चेंडू त्याने टाकलाय ना. अगदी खुलवट टप्प्याचा बॉल तिथे जो आपल्याला पाहायला मिळाला, चेंडू तिथे डॉट आलाय. हा चेंडू खुलवट टप्प्याचा बॉल. बंटी बाबू आपण पाहतो दूरवरून अगदी चेंडूला इथे फील्ड करतायत. त्यानंतर घेतलेली एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा, ज्या आपण पाहतो धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. दोन षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 31 धावा, ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. समीकरणाकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. शेवटचे 36 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 58 धावांची गरज आहे. 36 चेंडू 58 हे समीकरण आहे. सूरज धोंडगे उर्फ बाळू या खेळाडूकडे खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर बऱ्याच वेळा उंची नाहीये, आणि असं म्हटलं की गोलंदाजांना उंची असायला हवी, कारण उंचीचे पुरेपूर फायदा घेणारे गोलंदाज अनेक आहेत. परंतु या खेळाडूने सर्व गोष्टींना खऱ्या अर्थानं मी म्हणेल की चुकीचं ठरवलेलं आहे. याकडे उंची नाहीये, परंतु या खेळाडूकडे गुणवत्ता खूप मोठी आहे. आजही ज्यावेळेस ऑस्ट्रेलियाच्या विरोधात डेब्यू करत असताना अजित आगरकर ऑस्ट्रेलियाच्या बऱ्याचशा खेळाडूंनी मात्र त्यांची थट्टा मस्करी केली होती की याकडे उंची नाहीये, किरकोळ देयशीचा आहे, हा खेळाडू काय गोलंदाजी करणार. परंतु त्याच वेळेस मात्र अजित आगरकर यांनी 2 विकेट घेत त्या परत ऑस्ट्रेलिया संघाला अक्षरशः परेशान करून सोडलं होतं. म्हणजे गुणवत्ता तुमच्याकडे असावी लागते, आणि ती गुणवत्ता इथे सूरजकडे आहे. पहिला चेंडू घेऊन सूरज, पहिला चेंडू ऑफ साईडला चेंडू खेळून काढला जाईल. तिथे पाहिजे सागर, चेंडू ते फील्ड करतायत. सिंगल तरी ते आतली आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतो ते होणार नाही. 1 धाव एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 32. रिधिमा 11 या संघाकडे जर आपण पाहिलं गेलं तर खूप चांगला स्क्वॉड आपण सागर जुन्नरकडे ते मॅन ऑफ द मॅच जर खिताब जे मानकरी जर ठरतायत तरी देखील सतपाल सिंग यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलेला चेंडू हलक्यातनं चेंडूला तिथे स्टेअर केला आहे. सिंगल तरी ती आली आहे. दुसऱ्या डब्यासाठी इथे नकार केलं, कळवला जाईल. सपन स्वामी यांना माहिती की मला फक्त शेवटपर्यंत उभं राहायचं आहे. इथे मंगेश जर आक्रमण चढवत असेल ना तर त्याला इथे स्ट्राईक देणं माझं काम आहे. आणि मोठे खेळाडू नेहमीच मात्र हे सेन्सिबल क्रिकेट खेळतात. स्कोर कार्ड वरती 33 धावा. पुन्हा गोलंदाज तयार, उजवीतून मारा करेल. ओहो हो, काय चेंडू टाकलाय पा, गर 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 फिरणारा चेंडू डॉट. मिडल स्टंपवरती चेंडू होता. मंगेशला वाटलं की चेंडू हा थोडासा बॅटच्या रेंज मध्ये येईल, परंतु ज्या प्रकारे चेंडूने ते वळण घेतलं ना ते खऱ्या अर्थानं कौतुकास्पद होतं. ही बोटांची जादू खऱ्याकडे बाळूकडे आहे. डॉट चेंडू आलाय. पुन्हा एकदा इथे इनसाइड आउट चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू पुन्हा एकदा इथे डॉट आलाय. तुमच्याकडे वेग नाहीये, तुमच्याकडे खऱ्या अर्थानं गुणवत्ता असायला हवी. अलीकडच्या काळामध्ये जर आपण इथे पाहिलं तर निश्चितपणे क्रिकेट गतिमान जरूर झालंय, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण पाहतोय ज्या खेळाडूकडे व्हेरिएशन आहे ना त्या गोलंदाजाने वर्चस्व ठेवलेलं आहे. यावेळी पाहिजे वेग ठेवला आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, चेंडू तिथे चौकार झाला. या चौकाराच्या मदतीने धावफलक देखील आता आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावफलकावरती 37 धावा, 31 चेंडू शिल्लक, 51 बनवायचे आहेत, आपण 52 बनवायचे आहेत. हा चेंडू हलक्यात चेंडू तिथे खेळून काढला जाईल. सिंगल तरी ती येते.
दुसऱ्या धाब्यासाठी आपण पाहतोय तिथे नकार कळवला जातोय. एक धावे आलेली आहे. एकेरी दुहेरी धावा देखील तितक्याच आपण पाहतो महत्वाचे असणार आहे. षटक क्रमांक संपेल. आपण पाहतो इथे तिसरा 3 षटकांचा खेळ संपलाय. 38 धावा धावलकावरती. शेवटचे 30 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 51 धावा बनवायचे. 10.20च्या सरासरीने तुम्हाला ते धावा बनवावे लागतील. पुढच्या संघाच्या संघटकाला मी सूचित करेल तुम्हाला निर्धारित वेळ दिलेला आहे आणि निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला षटकं संपवायची आहेत. थोडीशी चर्चा जी आपण पाहतो मैदानामध्ये होणार आहे. जे काही नियम असणार आहे ते नियम आपले आयोजक आज ऑर्गनायझर कोण आहे आयोजक टीम संतोष सातकर असतील त्यानंतर सुरेश गायके असतील तर मॅच कडे आपण पाहतो पुढे तुम्हाला ते घेऊन जाणार आहे. पहा इथे मैदानामध्ये खूप सारे प्राइज बक्षिसं जरूर लाभली जात आहेत. बक्षिसं फक्त मी अनाऊन्स करतो. फक्त प्राइज ज्यावेळेस दिलं जाईल ना त्यावेळेस फक्त आवर्जून बक्षीस इकडे जमा करा नाही तर माझं संध्याकाळी पाकिट कट व्हायचं. सामन्याकडे तुम्हाला घेऊन जाईल. आता पाहिजे मैदानाच्या मध्ये समीकरण 30 चेंडू शिल्लक आहेत. 51 बनवायचे आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज श्रेणी तयार असणार आहे. माफ करा सिद्धेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला. स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय मंगेश ठोसर स्ट्राईक ऑन. पहिला चेंडू लो फुल टॉस हलक्यातून चेंडू दिशा दिली बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये. एक सिंगल तिथे आपण पाहतो येणार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे पोहोचेल. दापलकावरती 39 धावा. गोलंदाज सह्याद्री पुन्हा पाहिजे मैदानाच्या मध्ये 29 चेंडू 50 बनवायचे आहेत. फुल टॉस बॉल त्यानंतर आपण पाहिले गेलं तर रेषेवरून अगदी हलक्यातून चेंडू तिथे खेळून काढला जाईल. एक सिंगल इथे येणार आहे आणि एका दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न झाला. 2 धावा तिथे येत आहेत. एकेरी दुहेरी धावा देखील आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये येत आहेत आणि सिद्धेशच्या हातामध्ये असणारा चेंडू हा चेंडू आपण पाहतोय अगदी हातामध्ये चेंडू होता. व्हाईट बॉल इथे कळवलाय. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 42 धावा. ज्या धावलकावरती आपण पाहतोय धावा इथे नोंदवले गेलेले आहेत आणि आज ध्येय इथे मात्र सोडायचं नाही सप्पन स्वामी यांना. फुल टॉस बॉल पुढे पाहिजे. सर बॅट फडके देखील काढला जाईल. गॅप खूप मोठा आहे. क्षेत्ररक्षकांना प्रयत्नाची पराकाष्ठा तिथे करावी लागेल. चेंडू जाईल पुन्हा आपण पाहतोय हलक्यातून ते टॅप केला जाईल. स्वतः सिद्धेश ते पाठमोर झालाय. सिंगल तरी ते आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एटला सप्पन आणि दुसरी धाव देखील तिथे आली. सूझबूझ की खेळलेली क्रिकेट आहे. समय सूचकता इथे दाखवली जाते. खरं असं म्हटलं तर की एका धावेने देखील सामना जिंकता येतो. हे क्रिकेट आहे. थेंबे थेंबे तळे साचे
बूंद बूंद से बनता है सागर आणि क्षणाक्षणाने बनतो युग. गुलदस्त सय्यरे पुण्याचा सिद्धेश चित्रक्षणामध्ये पाहतो होणारा बदल जमले ते पुण्याला पाहायला मिळतोय. आणि यावेळी रिव्हर्स विकेट पुण्याचा रिव्हर्स फटका दाखवलाय तिथे रिव्हर्स पुल आणि तिथे सक्सेसफुल लागोपाठचा दुसरा चौकार. तर निलेश भाऊ जोगदंकर यांच्या वतीने सप्पनसाठी 500 रुपयाचा प्राइज आहे. सप्पन आतापर्यंत जर आपण इथे पाहिलं तर चेंडू खेळलाय 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 26 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये राहिलेल्या आहेत. अर्धशतक जर पूर्ण केलं निलेश भाऊ जोगदंकर यांच्या वतीने 1000, त्याचबरोबर सत्पाल सिंग यांच्या वतीने 1000, अमित दादा शेळके यांच्या वतीने 1000. एक खूप सारं प्राइज सप्पन स्वामीसाठी आपण पादर्शनी जे लावलं जात आहे त्याला विनंती असणारा वेळ देखील थोडासा वाचवा. आज ही दानशूर माणसं दानशूर व्यक्ती सर्व नावं पाहिले तर खऱ्या अर्थाने आपल्या खेळाडूंवरती प्रेम करतायत. चला वेळ वाचवायचा पुन्हा मी संघाच्या संगणकाचं लक्ष वेधेल. तुम्हाला निर्धारित वेळ दिलेले आहेत आणि त्या निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला 8 षटकं संपवायची आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी टिंकू दीक्षित साहेबांच्या वतीने देखील सप्पनच्या अर्धशतकासाठी 1000 रुपयाचं प्राइज जे निश्चितप्रमाणे असणार आहे. खूप सारं प्राइज सप्पनच्या खेळीसाठी लावलेलं आहे. तर सगळे मॅच कडे पुढे येतात. शेवटचे पण पाहतो चेंडू शिल्लक असणार आहेत. आता 24 चेंडू मध्ये 33 धावांची गरज. एका बाजूने सप्पनने खूप मोठी खिंड लढवली आहे. संगणक म्हणून त्याने जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतल्यानंतर पहा माणसं कोणाला लक्षात ठेवतात, प्रेक्षक कोणाला डोक्यावरती घेतात. जो जबाबदारी घेतो आणि तो यशस्वीपणे पार पाडतो ना त्याला डोक्यावरती घेतात. मंगेशसाठी हा चेंडू खोलवर टप्प्याचा बॉल. चेंडू तिथे निसटला. फलंदाज बीट झालाच परंतु यष्टीच्या मागे यष्टीरक्षक देखील बॉल ऑन साइडला. सागर चेंडूच्या खाली टिपलाय फेल. संपलाय मंगेशचा खेळ. धक्का क्रमांक समीकरण थोडंसं बदल होईल. शेवटचे 22 चेंडू जे असणार आहेत आणि या 22 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. न्यू बॅटर आपण पाहतो विशाल. खूप सारं प्राइज सप्पनसाठी जे लावले गेले. आज बक्षिसांची खैरात आहे. खरं असं म्हटलं जातं की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्यापिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे. रक्तांमधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्या भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे.
आज खूप सारं प्राइज या क्षणी जे लाभलं जात आहे. एक सिंगल जिथे घेतली जाईल, एका सिंगलच्या मदतीने धापलकावरती 61 धाबा ज्या धापलकावरती असणार आहे. शेवटचे 21 चेंडू शिल्लक आहेत. 28 धाबा इथे बनवायच्या आहेत. सप्पन स्वामी पुण्यात स्ट्रायकर तयार. कोलकाता बॉल यावेळी पायचा एक्स्ट्रा कव्हर मध्ये निघून काढला जाईल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. क्षेत्ररक्षक ते फील्ड करतोय सिद्धेश. फेकी जरूर झाली. 2 धाबा तिथे येणार आहेत. एकेरी दुहेरी धाबा इथे मैदानामध्ये घेतल्या जात आहेत. आणि खऱ्या अर्थानं उतार चढाव या सप्पन स्वामींनी पाहिलेले आहेत. अनेक वेळा अपयश आलेले. क्रिकेटचा खूप मोठा प्रचंड अनुभव सातत्याने सप्पनच्या पाठीशी राहिलाय आणि तोच अनुभव आज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठं टार्गेट डोळ्यासमोर आहे, परंतु ते टार्गेट कशा प्रकारे चेस करायचं हे सप्पनकडून आज मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. कट केल्या बॉलला बॅकफुटला खेळून काढला जाईल. डीप पॉईंटच्या दिशेने सिद्धेश चिल्लो पुण्याला कव्हर करतोय. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल. पुन्हा एकदा 2 धाबा इथे घेतल्या जात आहेत. 2 धाबा इथे येतील. 2 धाब्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या 65 धाबा धापलकावरती आहेत. समीकरणाकडे तुम्हाला घेऊन जातो. 19 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 24 धाब्यांची गरज आहे. हा सप्पनचा अनुभव आहे. शांततेचं असणारं वातावरण, ही चौपैर पसरलेली शांतता आपण जी मैदानामध्ये पाहतोय, कदाचित ही शांतता येणाऱ्या वादळाची आहे, ही शांतता येणाऱ्या सुनामीची आहे, ही शांतता येणाऱ्या भरतीची, ही शांतता येणाऱ्या आहोटीची. पुण्यात हलक्या जरा ते कट केला जाईल. पॉईंटचा क्षेत्ररक्षक ते फील्ड करतोय. सिंगल इथे घेतली जाते. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली इथे सप्पन स्वामी. षटक क्रमांक संपलं जाते. आपण पाहतो इथे 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 66 धाबा धापलकावरती. शेवटचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावेंची गरज. अठरा चेंडू 23 धाबा. 23 धाबा 18 चेंडू. मॅच इथे रंगली. एका बाजूला रिधिमा 11 तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो लकी बॉयज. लक या नावामध्ये खऱ्या नाव पाहिले खूप मोठी ताकद दडलेली आहे. असं म्हटलं होतं की आदमी का लक जितना घिसता है ना उसकी धार भी उतनी तेज होती है. कोलनेसरी गोलंदाज तयार. आपण पाहतो मैदानामध्ये पुढे मॅच कडे तुम्हाला ते घेऊन जाईल. अठरा चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी आपण पाहतोय बनवायचे आता 23 धाबा. 7.67 च्या सरासरीने इथे धाबा बनवणं गरजेचं आहे. आणि आता पाहिजे गोलंदाजीसाठी गोलंदाज शनी. गोलंदाज तयार आहे. सप्पन स्वामीने आतापर्यंत जर पाहिले तर 12 चेंडू खेळलाय. 12 चेंडू मध्ये 31 धाबा त्यांनी आतापर्यंत बनवलेल्या आहेत. शनी बेनी शिरूर मुंबई एंड कडून हा चेंडू अगदी हलक्यात आपण पाहतो. चेंडू खेळून काढला जाईल. सिंगल तर आपण पाहतो ती आली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न तिथे होईल. दुसरी धाव देखील तिथे घेतली जाते. 2 धावा तिथे येणार आहेत आणि या 2 धावेंच्या मदतीने संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचतंय. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 68 धावा. 17 चेंडू शिल्लक. 21 बनवायच्या आहेत. पुण्याचा बायचा अगदी हलक्यात चेंडू खेळून काढला जाईल. शनी चेंडू ते कव्हर करतोय. त्यानंतर घेतलेली एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती एकूण 70 धावा. 16 चेंडू शिल्लक आणि 20 धावेंची गरज. सप्पन स्वामी आतापर्यंत आपण पाहतोय 34 धावा वैयक्तिक त्याने बनवलेल्या आहेत. एका बाजूने खिंड लढवली, एका बाजूने बुरुज लढवलेला आहे. तो एका बाजूने आपण पाहिले गेले तर संघाचं नेतृत्व तो सांभाळतोय आणि जी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आल्या. पुढे सरसावत चेंडू खेळू काढण्याचा प्रयत्न तिथे होता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला विशाल कडून, परंतु बॅटवरती चेंडू आपण पाहतो येऊ शकलेला नाहीये. चेंडू तिथे डॉट आलाय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा.
हा चेंडू ऑफस्टोनच्या बाहेर. यावेळी जर आपण पाहिले गेले तर निश्चितपणे अवांतर धाव इथे मैदानामध्ये येते. एक एक अवांतर धाव देखील आता संघासाठी कुठेतरी डोकेदुखी ठरणार आहेत. शांततेचं वातावरण. एका बाजूला लकी बॉईज, दुसऱ्या बाजूला रिधिमा 11. यावेळी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर आपण इथे मैदानामध्ये पाहिला, परंतु चेंडू इथे डॉट आलाय. ओहो हो, पुन्हा एकदा सुरेख चेंडू. कमबॅक करणारी गोलंदाजी आपण इथे मैदानामध्ये पाहतोय. खऱ्या अर्थानं शनी बेणेश्वर यांची धाफलक आपण पाहतोय. ते समीकरण होतं 18 चेंडू 21, आता समीकरण आले 13 चेंडू 19. फक्त 2 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. शनीला देखील माहिती आहे इथे डॉट चेंडू तर मला जास्तीत जास्त टाकायचे. 70 धावा धाफलकावरती आहेत. अजूनही 13 चेंडू 19 बनवायचे आहेत. हा चेंडू अगदी हलक्यात आपण पाहतो. चेंडू खेळून काढला जाईल डेंजर एंडला. सपन स्वामी तिथे पाहिजे मैदानाच्या मध्ये. खूप मोठा धोका जरूर आहे. 2 धावा तर तिथे आपण पाहतोय ते घेतल्या जात आहेत. जल्लोष आहे, आक्रोश पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाणार आहे. बाकी कोणी येऊ नका, बाकी नका येऊ कोणी. नाही, जे या दोन्ही टीमचे खेळाडू नसतील त्यांनी फक्त येऊ नका. मॅच अतिशय महत्वाची आहे आणि काही काळ जर आपण पाहिलं हृदयाचे ठोके इथे थांबले असणार आहेत. आणि ते काय होणार आहे, सप्पन स्वामीला परतावं लागतंय. महत्वाच्या क्षणी आपण पाहिले गेले तर काय इथे क्षेत्ररक्षण झाले. डायरेक्ट हिट तिथे केलं गेलं. रिधिमा 11 टीम, तुम्हाला जो काही निर्धारित वेळ दिलेला आहे तो वेळ संपला. त्यामुळे अमर सरांना आता थोडंसं माईकची गरज आहे. एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कल मध्ये घेऊन शेवटच्या षटकासाठी. बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय. चला क्षेत्ररक्षणासाठी चला यश. सागर जुन्नरकर अर्थात रिंकू साठी प्राइज असणार आहे. रिंकूने जर इथे 2 विकेट घेतल्या ना या षटकामध्ये तर उद्योजक आदरणीय निलेश भाऊ जोगदंकर यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. वेळ पुन्हा एकदा संघाला विनंती करतो वेळ वाचवायचा आहे. सुधीर उमरे न्यू बॅटर नॉन स्ट्राईक हँडला. स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय विशाल. पहिल्या चेंडू आपण पाहतोय जमीन समोर फटका खेळून काढला जाईल. सूरज दुरून चेंडू कव्हर करतोय. सिंगल तरी ते आली आहे आणि खराब फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण. यावेळी जर आपण पाहिलं तर इथे चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला, थोडीशी चुकी मैदानामध्ये होताना पाहायला मिळाली. 4 धावा मिळतील
74 धावा धाबलकावरती आहेत. इनसाइड आउट आतल्या बाजूची बॅटची कडा सिद्धेश चेंडूला पण पाहतो ते कव्हर करेल. त्यानंतर जर आपण ते पाहिले की घेतलेली एक सिंगल आहे. एका सिंगलच्या मदतीने धाबलकावरती 75 धावा. गोलंदाज तयार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल पुण्याला पाहिजे खोदून काढलाय. गॅपमध्ये चेंडू असणार आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. गॅपमध्ये चेंडू सुसाट वेगाने सीमारेषेच्या बाहेर. काव इथे मास्टर क्रिकेट असोसिएशन असणारे सर्वे सर्वा अभिजित उर्फ बंटीदादा कदम त्याचबरोबर अलंकारजी कारके त्यांच्या समेत असणारे सर्व मान्यवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि यावेळी पाहायचंय सुधीर उमरे ऑन फायर फेकून दिलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आता जबाबदारी घेण्यासाठी आले परंतु कुठेतरी निर्णय चुकला असं म्हणायला काही हरकत नाही. आता तुमच्याकडे पर्याय खूप आहेत ना. षटकार आलेला आहे. खोलवटाव्याचा बॉल होता. यानंतर आपण पाहतोय खोदून काढला जाईल ऑन साइडच्या दिशेने. सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय होतोय. पुन्हा त्या चेंडू हातामध्ये येऊ शकला नाहीये. 2 धावा तिथे येत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल धाबलकावरती 86 धावा. आता जिंकण्यासाठी आपण पाहतोय 7 चेंडू 3 धावेंची गरज. गुरुदास आहे. हा चेंडू रिव्हर्स विकेट. सामना संपवलाय सुधीरने आणि सामना इथे जिंकलाय. लकी बॉयज संघाने विजय संघाचे अभिनंदन. हारा वही जो लढा नाही आणि जो लढेल तो जिंकेल.